हेलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत. EVS पार्ट 2 म्हणजेच हाऊ वी केम टू बी, आपण कसे घडलो. तर हा जो सब्जेक्ट आहे EVS पार्ट 2 यामधला आपला 8th चॅप्टर आहे, बिगिनिंग ऑफ सेटल्ड लाईफ म्हणजेच स्थिर जीवनाची सुरुवात. हा चॅप्टर तुम्ही ऑलरेडी लर्न केला असेल, रीड केला असेल. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावरचा कंप्लीट एक्सरसाइज, यावरचे जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर कशा पद्धतीने द्यायचे आहेत हे आपण बघूयात. सो त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. ओके, लेट स्टार्ट. सो एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक, आणि याच्यामध्ये ए क्वेश्चन, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स शोज दॅट ॲग्रिकल्चर फर्स्ट बिगेन अबाउट 11,000 years ago in Israel and. ओके, म्हणजे पुरातत्व खात्याच्या पुराव्यांच्या नुसार शेतीचे पुरावे हे 11,000 वर्षापूर्वी किंवा शेती ही 11,000 वर्षापूर्वी इस्रायल, आणि पुढे त्यांनी आपल्याला डॉट दिलेला आहे, फिलिंग द ब्लँक्स भरायचं आहे. इथे सुरुवात म्हणजे त्याचे पुरावे सापडले, तर त्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत इराण, इराक अँड दुबई. ओके, सो आन्सर बघा, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स शोज दॅट ॲग्रिकल्चर फर्स्ट बिगिन अबाउट 11,000 years ago in Israel and Iraq. सो इथे मी याला हायलाइट करते, इराक. नेक्स्ट बी क्वेश्चन, द हाऊसेस ॲट द बिगिनिंग ऑफ द न्यू स्टोन एज वेअर मेड ऑफ. म्हणजे न्यू स्टोन एज मध्ये जी घरं होती ही कशाने बांधली गेलेली होती किंवा कन्स्ट्रक्शनसाठी काय वापरलं होतं. तर इथे बघा, अर्थ, ब्रिक्स, वाटल अँड डाउट, म्हणजे माती, विटा आणि गवत, सुकलेलं गवत. ओके, तर याचा आन्सर काय असणार, द हाऊसेस ॲट द बिगिनिंग ऑफ द न्यू स्टोन एज वेअर मेड ऑफ वाटल अँड डाउट. सो त्याला मी हायलाइट करते. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. तर आपल्याला क्वेश्चनची आन्सर हे ब्रीफ मध्ये द्यायचे आहेत. इन दॅट क्वेश्चन ए, व्हॉट आर द 3 मेन स्टेप्स इन अ प्रोसेस ऑफ डोमेस्टिकेटिंग अ वाइल्ड ॲनिमल. ओके, या क्वेश्चनचा अर्थ काय आहे बघा, वाइल्ड ॲनिमल जे म्हणजे कोणतंही प्राणी जात जी आहे ही पाळीव करण्यासाठी अशा कोणत्या मेन 3 स्टेप्स आहेत किंवा अशी कोणती प्रोसिजर आहे, त्यातल्या त्या 3 मेन स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत. ओके, सो लेट्स सी आन्सर. फर्स्ट, कॅप्चर द वाइल्ड ॲनिमल, तर जे प्राणी जात आहे हिला पकडायचं आहे. त्यानंतर सेकंड, टॅमिंग द वाइल्ड ॲनिमल बाय गिव्हिंग देम द ट्रेनिंग टू लिव्ह विथ ह्युमन्स, तर जो प्राणी आपण पकडलेला आहे त्याला माणसाळलेलं करायचं आहे किंवा माणसात राहण्याची त्याला सवय लावायची, वळण लावायचं, तसं त्याला ट्रेनिंग द्यायचं. अँड थर्ड, ऑब्टेनिंग युजफुल मटेरियल्स लाईक मिल्क फ्रॉम दीज ॲनिमल्स, तर त्या प्राण्यांच्यापासून जे उपयोगी पदार्थ आहेत म्हणजे जसं की दूध, हे दूध त्यांच्यापासून मिळवायचं. अँड ट्रेनिंग देम टू वर्क ॲज बेस्ट ऑफ बर्डन फॉर ह्युमन्स, तर तसंच त्यांना जी कामे आहेत ती कामे सुद्धा करण्याची सवय लावायची किंवा त्यानुसार त्यांना ट्रेनिंग द्यायचं. तर ह्या त्या मेन 3 स्टेप्स आहेत. बी क्वेश्चन, हाऊ डिड सम पीपल इन अ कम्युनिटी बिकम अ स्किल्ड क्राफ्ट्समॅन. ओके, म्हणजे जे वसाहतीमध्ये राहणारे लोक होते त्यातले काही लोक
ही चांगले असे स्किल्ड असे कारागीर झाले. कसे झाले काय ते आपण बघूयात. आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, ॲज द फूड अवेलेबल वॉज मोर दॅन नीडेड बाय द कम्युनिटी. म्हणजे जे अन्न साठा किंवा धान्यांची जी धान्य पिकवलं जात होतं ते जेव्हा गरजेपेक्षा जास्त होऊ लागलं, वसाहतीला जेवढं हवे त्याच्यापेक्षा ते जास्त पिकू लागलं, देन सम मेन अँड वुमेन युटिलाइज्ड देअर स्पेअर टाइम इन एक्सपेरिमेंटेशन अँड फॉर युझिंग देअर नॅचरल क्रिएटिव्हिटी टू डेव्हलप स्पेशल स्किल्स. तर त्यातून जेवढं धान्य पिकवलं जातं त्याच्यापेक्षा गरजेपेक्षा जेव्हा जास्त धान्य पिकायला लागलं, जेव्हा गरज त्यातून भागली, त्यानुसार काही स्त्री किंवा पुरुष हे त्यांचा जो उरलेला वेळ होता हा वेळ वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये करायला लागले आणि त्यातूनच त्यांच्या जे काही नॅचरल क्रिएटिव्हिटी होती यांचे डेव्हलपमेंट व्हायला लागले आणि त्यातून काही स्पेशल स्किल्स बाहेर पडायला लागले. सो पर्सन्स विथ सच स्पेशल स्किल्स वे आर गिवन टू वर्क बेस्ड ऑन दोज स्किल्स. तर त्यांच्यामध्ये जे काही गुण होते, स्किल आपण म्हणतो, ते बाहेर पडले आणि त्यानुसार ते काम करायला लागले. देअर बाय अ क्लास ऑफ स्किल्ड क्राफ्टमेन एमर्ज्ड. आणि त्यातूनच अशा या स्किल्ड कारागीर बनले किंवा तयार झाले. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. क्वेश्चन 3, कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट चार्ट. तर आपल्याला चार्ट हा दिलेला आहे सॉल्ट आणि त्यानुसार त्याचे इम्पॉर्टन्स, ऑब्टेन्ड बाय, त्याचं ट्रेडिंग आणि त्याचा रिझल्ट हे आपल्याला फिलअप करायचं आहे. याचा आन्सर हे असा आहे. तर त्याचं इम्पॉर्टन्स, महत्त्व काय आहे? मोस्ट एसेन्शियल आयटम इन अ हाऊस होल्ड इन अ विलेज सेटलमेंट. तर सगळ्यात अविभाज्य असा तो एक भाग आहे किंवा एक पदार्थ आहे. ऑब्टेन्ड बाय, तर तो मिळवला जातो कसा? बाईंग फूड ग्रेन्स बाय एक्सचेंजिंग इट फॉर साल्ट. देन ट्रेड, व्यापारशी रिलेटेड, ट्रेडेड साल्ट इन एक्सचेंज फॉर अदर युजफुल आर्टिकल्स. तर मिठाचा व्यापार करता करता इतर जे युजफुल आर्टिकल्स होते त्याचा सुद्धा व्यापार होऊ लागला. आणि त्याचा रिझल्ट म्हणजेच काय? एक्सपान्शन ऑफ ट्रेड अँड प्रोग्रेस इन अ न्यू स्टोन एज. तर मिठाचा व्यापार करता करता इतर वस्तूंचा सुद्धा व्यापार होऊ लागला आणि त्यामुळे व्यापाराचं एक्सपान्शन झालं. नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन, राईट अबाउट द युजफुलनेस ऑफ एनी 5 डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स. तर कोणतेही 5 पाळीव प्राण्यांचा आपल्याला काय उपयुक्तता आहे, तर ते कसे आपल्याला उपयुक्त पडतात त्याच्याबद्दल आपल्याला आन्सर लिहायचा आहे. लेट्स सी आन्सर. काऊ म्हणजेच गाय. काऊ इज अ व्हेरी युजफुल ॲनिमल. इट इज अ डोमेस्टिकेटेड फॉर इट्स मिल्क. काऊ डंग was used to smear and mud walls and in courtyards. Cow dung is used to make dung cakes for fuel and also is a very good natural manure for agriculture. Okay, then second, goats and sheep. Sheep is useful for its wool and milk. They are also domesticated for their meat. Then आहे dog, a very useful and faithful animal. It guards household or village settlements. तर आपल्या घरांना संरक्षण देण्यासाठी किंवा वसाहतींना संरक्षण देण्यासाठी कुत्रा या पाळीव प्राण्याची मदत होते. हॉर्स, a very useful, strong and swift animal. Its strength is good to draw carriage or to transport heavy goods. It is also used in traveling. तर ओझं वाहून नेण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी घोड्याचा वापर होतो. बुलॉक्स are strong and obedient animal. Therefore, they are used to draw carts. तर बैलगाडी किंवा गाडी ओढण्यासाठी यांचा उपयोग होतो. दे आर ऑल्सो यूज टू ट्रान्सपोर्ट पीपल अँड हेवी ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तर लोकांच्या सुद्धा ट्रान्सपोर्टेशन सुद्धा यामध्ये याचा उपयोग होतो. सो असं हे आपण याचा आन्सर दिलेलं आहे. काऊ, गोट्स अँड शीप, डॉग, हॉर्स अँड बुलॉक्स.
देन फिफ्थ क्वेश्चन, विच ॲनिमल इज युज्ड बाय द मॉडर्न पोलीस इन व्हॉट वे? मॉडर्न पोलीस कोणत्या प्राण्याचा वापर करतात आणि कशा पद्धतीने? चला आन्सर, द डॉग इज युज्ड बाय मॉडर्न पोलीस. कुत्रा या प्राण्याचा वापर केला जातो. इट इज युज्ड इन इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम्स ॲज अ डॉग कॅन स्निफ द बॉडी ओडर अँड ब्लड स्टेन्स ऑन अ क्लोथ्स. तर कुत्रा या प्राण्याचा एखाद्या ठिकाणी क्राईम वगैरे घडला असेल तर तिथे जे काही शरीराचा येणारा वास आहे किंवा तिथे सांडलेलं जे रक्त आहे किंवा तिथे पडलेल्या कपड्यांच्या वरचं जे रक्त आहे त्याचा वास ते हुंगतं आणि त्याच्यावरून शोध लागण्यासाठी या प्राण्याचा वापर केला जातो. इट लीड्स पोलीस टू द पर्सन हू हॅज कमिटेड हॅनियस क्राईम लाईक मर्डर. आणि त्यापासून कुत्रा या प्राण्याचा वापर करून ज्या ठिकाणी क्राईम घडला आहे त्याचा शोध घेण्यास मदत होते. चला याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कळवा. थँक्यू.